नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग अंतर्गत महानगरपालिकेची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत संपूर्ण माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत किंवा तुम्हाला जे या पदासाठी इच्छुक आहात त्यासाठी तुम्हाला इथे मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर इथे कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे, थेट तुम्हाला मुलाखतीद्वारे जॉईनिंग भेटणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी पदाचे नाव दिलेलं आहे, पदाची अर्हता दिलेली आहे आणि कोणत्या कास्टसाठी जागा सुटलेली आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि तिची वय मर्यादा सुद्धा दिलेली आहे आणि त्याला मिळणारे मानधन सुद्धा दिलेले आहे. तर त्यामध्ये त्यांनी पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ. यामध्ये त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी बंधनकारक असणार आहे. तसेच शासकीय, स्थानिक संस्था, ट्रस्ट, खाजगी संस्था इत्यादी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहेत. एकूण 12 जागा आहेत. कास्टनुसार त्यांनी इथे माहिती दिलेली आहे की कोणत्या कास्टला किती जागा सुटलेल्या आहेत. वयाची मर्यादा त्यांनी जास्तीत जास्त 70 वर्ष दिलेली आहे आणि मानधन असणार आहे तुमचं 60,000 रुपये पर मंथ. त्यानंतरचं पद आहे स्टाफ नर्स स्त्री. यासाठी त्यांनी 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग किंवा GNM ही पदवी असणे आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणी केलेली असणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी एकूण जागा आहेत 9 आणि 2 सुद्धा त्यांनी एक्स्ट्रा जागा वाढवून ठेवलेल्या आहेत. तर यासाठी वयमर्यादा त्यांनी दिलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, कास्टसाठी 43 वर्ष. तुमचं जर 10वी वरती नर्सिंग झालेलं असेल तर तुम्हाला 18,000 पगार असणार आहे. 12वी वरती नर्सिंग झालेलं असेल तर 20,000 पगार असणार आहे. तर त्यासाठी वेगवेगळ्या जागा त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ANMच्या जागा वेगळ्या आहेत आणि GNMच्या जागा वेगळ्या आहेत. त्यानंतरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. यासाठी MBBS किंवा डिग्री इन हेल्थ सायन्स हे असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. जागा आहे एकच आणि पेमेंट असणार आहे तुम्हाला 32,000 रुपये पर मंथ. तर त्यामुळे तिने इतर सूचना, काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण आता पाहू. तर त्यांनी ती निवड प्रक्रिया कशी असेल याबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये नंबर 1ला त्यांनी सांगितलेलं आहे वैद्यकीय अधिकारी या पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. आणि त्यानंतर जे स्टाफ नर्स आहे, स्टाफ पुरुष आहे, NM आहे, GNM आहे, पब्लिक हेल्थ मॅनेजर आहे, तर या पदासाठी गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल तिने असे ते सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इच्छुक असाल, पात्र असाल तर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत ते बाय पोस्टद्वारे या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाफ्यामध्ये खालीलप्रमाणे सादर करायचा आहे. तर विषय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत आणि सादर करण्याचा पत्ता आहे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, MPA, मुख्यालय, प्लॉट नंबर 1 से 15A किले गावठाणजवळ, CBD, बेलापूर, नवी मुंबई या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे. दिनांक 2/5/2025 ते दिनांक 16/5/2025 पर्यंत दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेमध्ये अर्ज सादर करायचा आहे. दिनांक 16/5/25 नंतर अर्ज सादर केल्यास त्याची नोंद घेतली जाणार नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कागदपत्र काय काय पाठवायचे आहे त्याची सुद्धा त्यांनी इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये वयाचा पुरावा, 10वीची जी तुमची सनद असते ते पाठवायचे आहे. शैक्षणिक अर्हताबाबतचं गुणपत्रिका, प्रमाणपत्र पाठवायचं आहे. मेडिकल काउन्सिलकडे जे रजिस्ट्रेशन केलेलं असते ते सुद्धा पाठवायचे आहे. शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव असेल तर ते सुद्धा पाठवायचं आहे. राखीव उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पाठवायचं आहे. डोमिसाईल पाठवायचं आहे. नॉन क्रिमिनल पाठवायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, विवाहित असाल तर त्याचं जे नोंदणी प्रमाणपत्र भेटते ते सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे. आणि हमीपत्र सुद्धा तुम्ही पाठवायचे की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा कायदेशीर गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सेल्फ
हमीपत्र भेटते तुम्हाला. एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये तुम्ही व्हिजिट करा, तिथे तुम्हाला तो भेटून जातो नमुना, आणि त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती भरून सही करून सोबत जोडून पाठवायचा आहे. तर हा अर्जाचा नमुना आहे. हा नमुना तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि प्रिंट काढून फॉर्म भरून व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं पाठवून द्यायचा. याची मी कॉपी टेलिग्रामवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती जा, MPSC कट्टा नांदेड असं सर्च करा, लगेच तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. तिथून ते तुम्ही हे डाउनलोड करा, याची प्रिंट काढा आणि तिथे तुम्ही जमा करा. इथे तुम्हाला सर्व प्रमाणपत्र जोडलेले आहेत. हमीपत्रसुद्धा आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, अर्जाचा नमुनासुद्धा आहे. तर अशा तुम्हाला डाउनलोड करायचे आहे, प्रिंटआउट करायचे, व्यवस्थितरित्या भरायचे आणि तुमचे योग्य असे डॉक्युमेंट जोडून पाठवायचे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो. तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. व्हिडिओला नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, सर्व ग्रुपवरती शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करून घ्या, जेणेकरून नंतर जितकी व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.